नमस्कार मित्रांनो, मी ओंकार अभ्यंकर पुण्यात स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आहे शनिवार आणि आज आहे 22 तारीख. कॅलेंडर मध्ये तुम्हाला दिसत असेल कदाचित. तर तुमच्या कॅलेंडर मध्ये बघा, कारण की हे लांब आहे थोडं. तर मित्रांनो, आज आहे 22 तारीख आणि आज आहे शनिवार. आणि म्हणलं चला, घरात बसून बसून खूप बोर झालतं. म्हणलं चला आज थोडं जाऊ आपण पुण्याला फिरण्यासाठी. त्यामुळे म्हणलं चला मित्रांनो, काय आपल्याला फिरायचंच नुसतं, तर म्हणलं चला आपण एक छोटासा ब्लॉग करूया. आपल्या युट्यूब फॅमिली सोबत सगळं काही शेअर करूया. तर आत्ता मी उठलोय जस्ट मित्रांनो, जस्ट उठलोय आणि तोंडावर थोडं पाणी मारलं फ्रेश वाटावं म्हणून. आणि घरातली काही कामं वगैरे असतात, झाडू मारणी वगैरे, ती छोटी छोटी कामं मी करून घेतली. आणि माझी बहीण अजून झोपलेली, कारण की एवढ्या लवकर कोण कधी उठत नाही आमच्या घरात. म्हणजे आत्ताशी 7 वाजले असते नंतर कदाचित. पण एवढ्या लवकर नाही उठत. शाळेत जायचो तेव्हा उठायचो, पण आता नाही उठत. तर काय आज खास नाही मित्रांनो. खास म्हणजे आज हेच आहे की मी पुण्याला जाणार आहे, फिरणार आहे मस्तपैकी. आज मी काय काय ऍक्टिव्हिटी करतोय पुण्याला जाऊन, काय काय करणार आहे, हे आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत. कारण की मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे, एखादा व्यक्तीचा ब्लॉग करतो तेव्हा त्याची एकच टार्गेट असतं की त्यांनी आपल्या युट्यूब फॅमिलीला काही ना काही वेगळं दाखवायचा प्रयत्न तो नक्कीच करतो. कारण की तुम्हाला काहीतरी वेगळं बघायचं असतं आणि आम्हालाही देखील, म्हणजे मला देखील काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असते. पण तसं काही करता येत नाही. पण आता तुमच्यासाठी प्रयत्न करतो, कारण की आता मी पुण्याला जाणार आहे. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग 100% नक्की बघा मित्रांनो. कारण की तुम्ही काय ब्लॉग वगैरे बघत नाही. माझं म्हणजे तुम्ही नुसतं बघता असं फक्त बघून घेता, बाकी तुम्ही व्हिडिओ वगैरे पूर्ण बघत नाही. आणि खरं सांगायचं म्हणलं तर ब्लॉगिंग करायला खूप मेहनत लागते, तुम्हाला माहिती. तर प्लीज मित्रांनो, सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त माझा ब्लॉग बघा मित्रांनो. तुम्ही बघतच नाही, त्यामुळे मग म्हणजे इंटरेस्टिंग नाही ब्लॉगिंग करायला. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त ब्लॉग बघा माझे. आतापर्यंत मी जेवढे ब्लॉग केला त्याला काहीच म्हणजे काहीच व्ह्यूज आले नाही. 20-25 काय ब्लॉगिंगला व्ह्यूज येणं असतं का. तर लवकरात लवकर तुम्ही सपोर्ट करा, जेणेकरून मी अजून मस्त ब्लॉग करेन मित्रांनो. मस्त एकदम असे टॉपिकली इंटरेस्टिंग ब्लॉग करेन. तर आता जास्त वेळ न घालवता मी पण आता आंघोळ वगैरे करतो. बघू शकता माझं कंडिशन. आणि काही दुसरे कपडे, टी शर्ट वगैरे नाही, डायरेक्ट शर्ट पॅन्ट मध्ये फिरण्याच्या म्हणजे बाहेर निघण्याच्याच लुक मध्ये मी तयार होणार आहे. कारण की आता टी शर्ट पॅन्ट घालून काय जे घेऊन नाही, कारण की लवकर निघायचं, कारण ऊन तुम्हाला माहिती मित्रांनो. तर आता तुम्हाला वातावरण दाखवतो आणि नंतर तुम्हाला परत दुपारी वातावरण दाखवून बाहेर पडलं. तर चला. तर मित्रांनो, आपलं डेली प्रमाणे घर आहे ते कायम स्वच्छ असतं. मी घरात लाईट लावली नाही. तुम्ही म्हणसाल खूप प्रकाश येईल म्हणतो सकाळी, तर लाईट लावलेली. बाकी इथं आपल्या बहिणीचं मेकअपचं सामान आहे, जे इथं असंच आडवं तिडवं पडलेलं असतं कसं पण. म्हणजे हा टेबलच आडवं तिडवं आहे. इथं काही बॅग आहे मित्रांनो आपली, जी आपण इथं काढलेली आणि म्हणजे कपाटात होती, ती आता मी बाहेर काढली रात्री. त्याच्यात आता काही सामान वगैरे आपल्याला ठेवायचं, मोबाईल वगैरे असतो, बसचे तिकीट वगैरे असतात ते आपल्याला ठेवायचे असतात. बाकी आपला बॅग इथं मस्तपैकी आपली खिडकी आहे. आणि आपलं किचन मित्रांनो रात्रीच आवरून ठेवलं होतं, कारण की तुम्हाला माहिती आहे, सकाळीच कुठं जायचं असेल तर किचनची कामं मेन असतात. तर किचनची कामं रात्रीची आवरली तरच कुठं म्हणजे आपल्याला म्हणजे कामं कमी पडतात. कारण किचनचे काम सर्वात मेन तुम्हाला माहितीच असेल. जे लोक घरात काम करतात त्यांना ही गोष्ट नक्कीच माहिती असेल. तर अशा प्रकारे ही आपली बेडरूम आहे. इथं आता आपण थोड्या वेळाने आवरणार आहे. आणि माझी बहिणी तर अजून झोपली, बघू शकता. वातावरण बघू शकता मित्रांनो, किती मस्त आणि सुंदर आहे. आणि हे यांच्या खालची जागरण व्यवस्था बघू शकता. आमच्या इथं मित्रांनो हे काम वगैरे चालू आहे. त्याच्या शेतामध्ये माती टाकून टाकून अख्खा टप्पा भरावलाय. पहिला ते तिथपर्यंतच होतं, आता हे परत इथून माती टाकली अशी बघू शकता.
आणि तिकडे अशा प्रकारे धनगर लोक तुम्हाला दिसत असतील कदाचित. लोक वगैरे उठल्यात आता काही मिनिटांनी 12 वाजता ही लोक पण त्याच्या कामासाठी निघतील बकरी घेऊन. आजचा सूर्योदय बघू शकता मित्रांनो तुम्ही. खूप असं मस्त वातावरण आहे, गार हवा आहे थोडी मित्रांनो. आता ऊन वाटायला लागले थोडं थोडं. आता 15-20 मिनिटांनी कडक ऊन पडन एकदम. एवढं कडक ऊन पडन की माणूस बाहेर सुद्धा पडायचं नाही. त्या टायमिंगला कसं बरं वाटतं. तर मित्रांनो तुम्हाला वातावरण वगैरे दाखवलं किती प्रसन्नमय आणि सकाळचं वातावरण तुम्हाला माहिती किती भारी असतं. आणि चला झाडू वगैरे तर माझ्या पटकन आता फरशी पुसतो. माझ्या बहिणीने काल रात्री चपात्या बनवून ठेवल्या होत्या. कारण काय मित्रांनो चपात्या म्हणजे भाजी तरी पटकन होऊन जाते. चपात्या करायच्या म्हणत कंटाळा पण येतो सकाळ सकाळ. आणि सकाळ सकाळ एवढं मस्त किचनवर आडा घालायचा चपात्याचा. त्यामुळे मग ते माझ्या बहिणीला म्हणलं रात्रीच चपात्या करून ठेव, म्हणजे कसं सकाळी सकाळी मस्त चपाती आणि चहा बिस्किट, चहा चपाती भाजी काय करून खाता येईल तशी भाजी मला इथे हरभरे आणलेच मित्रांनो भिजवलेले. तर मस्त पैकी आता मी हरभऱ्याला तडका म्हणजे मसाला फ्राय करून हरभरा फ्राय करून त्याची भाजी करतो, चहा करतो. काही पण आता मला जी आवडत ती खाईन, पण चपाती खाणार मित्रांनो. कारण की एवढं रात्रीच्या केल्या चपात्या तर आता ते व्हायला नको जायला. तसे माझी बहीण पण खाईनच आता उठली जाऊन नाही का, तिला भूक लागते तर ती पण काही भाजीच करतो असं वाटतं मला. तर चला जास्त वेळ न घालवता मी आता तुम्हाला डायरेक्ट आंघोळ केल्यावर भेटतो. कारण काय आता माझ्याकडे टाइम नाही, लवकर निघायचे. कारण उन्हाच्या आतमध्ये मला तिकडं पोहोचायचे. कारण की ऊन तुम्हाला माहिती मित्रांनो 5-5 मिनिटाला पाणी प्यावं लागतं. 5-5 मिनिटाला म्हणजे आता माझ्याकडे ती बाटली ती स्टीलची, तर पाणी गार राहते का नाही आता ते एवढं उन्हाचं राहील का नाही काय माहित नाही. पण तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो ऊन किती. तर तुम्ही सुद्धा मित्रांनो जास्तीत जास्त पाणी प्या. जास्तीत जास्त म्हणजे मी तुम्हाला सांगतो उन्हामध्ये जास्तीत जास्त तुम्ही तुमचा जेवढा घाम गाळता येईल तेवढा गाळ. तुमच्या शरीराची उष्णता असते म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे म्हणजे रोग प्रतिकारक आता काय म्हणायचं तर तुमच्या शरीरात जास्तीत जास्त घाम आला पाहिजे. कारण की हा गरमी आणि थंडीचा सीझन असा असतो, याचा तुम्ही जितकी मेहनत करताल तितकं तुमच्या शरीराला फायदा होतो. आणि जास्तीत जास्त पाणी प्या. पहिली गोष्ट म्हणजे पाणी प्या. भूक कमी लागते आजकाल आणि तहान जास्त लागते. त्यामुळे काही लोक जास्तीत जास्त पाणी पिल्यामुळे त्यांना भूक लागत नाही. तर चालतं आता उन्हाळ्यामध्ये तसं होतच. तर चला जास्त वेळ न घालवता मी आता आंघोळ करतो आणि भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो आपण आता निघालो पुण्याला जाण्यासाठी. बघू शकता मी तयार वगैरे झाले, पण काय माझ्याकडे टाइम नव्हता मित्रांनो दाखवण्यासाठी. आंघोळ कधी झाली होती आता डायरेक्ट लिफ्ट मध्ये तुम्हाला दाखवते मी. तर चला मित्रांनो जाऊया पटकन. आता मी बॅग वगैरे कपडे वगैरे घातले, आता लिफ्ट मध्ये निघालेच मी. आणि आज ज्या नाश्त्यात खाल्लं होतं चणा आणि चपाती. चला आलो. तर मित्रांनो बघू शकता शनिवार रविवार असे माणसं वगैरे क्रिकेट खेळतात. तर फायनली मित्रांनो मी आलो रोडच्या साईडला. इथं मला रिक्षा किंवा बस वगैरे म्हणजे आमच्या इथलाच परिसर आहे ना. तर बघू शकता इथं पेट्रोल वगैरे आहे आमच्या इथं. तर आता इथं रिक्षा घेण्यासाठी मी थांबलेलं आहे कदाचित. आता रिक्षा चालू असतात त्या टायमिंगला. आत्ता एक बस गेली पण मला काय आयडिया नव्हती कुठं जाणार काय, त्यामुळे मी काय बसलो नाही. कारण मला जायचं नाही आणि ती बस होती आळ्या. त्यामुळे मग मी म्हणलं नको त्या बसमध्ये जायला, रिक्षाने जावं. इथून रिक्षावाले फक्त 10 रुपये घेतात आणि माझ्याकडं आहेत 10 रुपये सुद्धा. तर चला आता पटकन जाऊया मित्रांनो. आपल्याला आता पटकन एखाद्या रिक्षा किंवा आता ही बस पुन्हा फिरून येईपर्यंत एखाद्या रिक्षा आली तर ठीक आहे, नाही तर हीच बस पुन्हा येईन
फायनली मित्रांनो मला रिक्षा वगैरे भेटली बघू शकता आणि पटकन मला रिक्षा भेटली आणि रिक्षाला फक्त 10 रुपयेच आहे मित्रांनो. तर तुमच्या इथं रिक्षावाले किती घेतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि रिक्षामधून पटकन मी बस स्टॉपपाशी आलो. बस स्टॉपमध्ये गेल्यानंतर जे मी बघितलं ते मला खूप म्हणजे धक्का बसला, कारण की आज शनिवारचा दिवस होता आणि बस स्टॉपवर इतकी गर्दी होती मित्रांनो की मला पहिली आलेली जी स्वारगेटची बस आहे ती सोडावं लागली. आणि सोडल्यानंतर मला थोड्या वेळ अजून वाट बघावं लागली, कारण की जी पहिली आलेली बस आहे ती लवकर जाते मित्रांनो आणि जी दुसऱ्यांदा येते ती थोडा लेट जाते, कारण की त्याला गर्दी नसती. आणि दुसऱ्या ज्या बसमध्ये मी बसलो तिथं मला बसण्यासाठी जागासुद्धा भेटली, कारण की बसमध्ये सकाळ सकाळ अशी जागा भेटत नाही. आणि फायनली मग एक बस सोडल्यानंतर मला दुसऱ्या बसमध्ये जागा भेटली. तुम्हाला अशा बसमध्ये जागा भेटते का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला फिरायला कसं वाटतं तेही सांगा मित्रांनो, मला तर खूप आवडतं. तर मित्रांनो फायनली मी आलो स्वारगेटच्या इथं आणि मी जरा इथं बसलो होतो आरामात. मी बसलोय आणि मी माझ्या आत्याकडं आलो, पण माझी आत्या गेली कुठंतरी बाहेर, त्यामुळं मग मी इथं कुठंतरी बसलोय सावलीला. आता थोड्या वेळाने मी सध्या रस्ता पिणार आहे. तर फायनली मित्रांनो मी मगाशी घरी वगैरे आलो, 7 वाजायच्या आधी घरी आलो आणि मस्तपैकी आपण मला फिरलेलो आहे आणि काम वगैरे आपली झालेली सगळी टनाटन. आणि आज अवतार तुम्ही बघू शकता किती घाम आहे आणि दिवसभर मी खूप पाणी पिलं त्यामुळे पोट वगैरे भरले माझे. तर चला आता आजच्या खाण्याचा बेस काय आहे ते बघूया. आणि मी आत्याकडे गेलो होतो तुम्हाला सांगितलं, तर आत्याने मला काही खाऊसाठी पैसे दिले होते, ते तुम्हाला पण भेटत असतील. जर म्हणजे तुम्ही कुणाच्या घरी गेला, तुमच्या आजी आत्या कोण असतील ते तुम्हाला खाऊसाठी पैसे देत असतील. माझ्या आत्याने मला 2 आत्यांनी मला पैसे दिले खाऊसाठी. तर त्याच्यातला आज एका पैशाने माझ्या घरी म्हणजे खाण्याचा व्यवस्था केली, तर ते तुम्हाला दाखवतो काय आणले. तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. चला आता मी तुम्हाला दाखवतो आजचा खायचा बेत काय. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे हे आपले टोपी वगैरे इथे ठेवली आणि आजचा खायचा बेत इथे चपात्या घरी केल्यात मित्रांनो, गरम गरम चपात्या. मात्र मी भाजी घेऊन आलोय, मस्त मटर पनीर, आपलं बटर पनीर मसाला आहे. खूप मस्त अशी भाजी मित्रांनो. मी माझ्या पैशाने म्हणजे खाऊला जे पैसे दिले होते आत्याने त्या पैशाने मी भाजी घेऊन आले. तर मित्रांनो मी आत्याच्या घरी गेलो होतो, तर आत्याने मला असं म्हणजे जेवण वगैरे केलं होतं माझ्यासाठी. तर मस्तपैकी पोटभर खाल्लं, त्यामुळे मला काही इतकी भूक नाही. तरी म्हणलं चला आता आणलं इथं खाऊया, कसे खाल्लेलं कधी पण ठीक म्हणजे झोप चांगली लागते. तर चला मित्रांनो आता पटकन खाऊन घेतो आणि भेटतो तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. मी मित्रांनो खरंच सांगतो, 300 तुम्ही लोक आहेत, 300 किती 388 तुम्ही माझी फॅमिली, एवढी मोठी फॅमिली झाली या 388. तर तुम्ही माझ्या ब्लॉगला साधं लाईक करत नाही आहे. काय लाईक तरी करत जावं मित्रांनो. लाईक केल्याशिवाय मला कसं कळेल की तुम्ही ब्लॉग बघताय का नाही. व्ह्यूज येतात, व्ह्यूज तर प्रत्येक आता असं मी शॉर्ट रील्स बघतो तर मला एखादा ब्लॉग आवडला तर मी बघतो तर व्ह्यूज येतात. पण जे माझे सबस्क्रायबर आहे त्यांनी एखादं लाईक करून कमेंट तर करत जावं यार. तुम्ही कमेंट करत नाही काय नाही, त्यामुळे मला असं वाटत नाही की माझे एवढे सबस्क्रायबर आहेत का नाही नक्की. आणि जर खरंच तुम्ही मला सपोर्ट केले मित्रांनो, खरंच तुम्ही मला सबस्क्राईब केले तर ह्या ब्लॉगला तर कमेंट आलेच पाहिजे. आणि खरं सांगू तर या ब्लॉगला जर हे ब्लॉग तर व्हायरल झाला मित्रांनो तर मी डेली ब्लॉग टाकायला सुरुवात करेन. आणि आता माझे 19 मेमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल आणि त्या 1 वर्षानंतर मी पुन्हा माझ्या डेली ब्लॉगिंगला सुरुवात करेन. आणि त्यानंतर त्या 1 वर्षानंतर माझं टार्गेट असणार आहे 1K सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम. तर ते तुम्हाला कंप्लीट करायचं मित्रांनो. तर ते तुम्ही करू शकता, मला माहिती आहे. मी माझ्या पद्धतीने ब्लॉग बनवायचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. तर तुम्ही मला चांगलापणे सपोर्ट केला तर मी अजून मस्त माझ्याकडे म्हणजे खूप अशा डोक्यात विचार येतात, पण म्हणलं आपण एवढी मेहनत केली आपल्या ब्लॉगला
जास्त हे सपोर्ट नाही भेटला तर काय एवढी मेहनत करून फायदा आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता थोड्यासाठी फक्त मला या ब्लॉगमध्ये सपोर्ट करा. मी अजून तुम्हाला भारी भारी इंटरेस्टिंग गोष्टी दाखवायचा प्रयत्न करेन. तर चला जास्त वेळ न घालवता मी माझा ब्लॉग इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.